तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस लाठीचार्जच्या निषेधार्थ जळगाव जामोद येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर 22 जुलै रोजी धरणे आंदोलन करण्यात आलं। दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस लाठीमाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। यावेळी बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, काँग्रेस ज्येष्ठ नेते स्वातीताई वाकेकर, जळगाव जामोद तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट भाऊराव भालेराव, शहर प्रमुख ॲडव्होकेट अमर पाचपोर, ज्योतिताई ढोकणे, परवीन देशमुख, समाधान दामधर यांच्यासह तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, अनुसूचित जाती काँग्रेस, अल्पसंख्याक काँग्रेस तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनादरम्यान केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आलं। या निवेदनात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, लाठीमाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अटक केलेल्या विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका करावी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। या आंदोलनानंतर प्रशासनाला निवेदन देत काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे। या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, जळगाव। 20 तारखेला विद्यार्थ्यांनी दिल्ली या ठिकाणी एक शांततेच्या मार्गाने संसदेवर एक आंदोलन म्हणून त्या ठिकाणी प्रोटेस्ट मार्च काढला। आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या 21 दिवसांपासून सोनम वांगचुक यांनी जे आंदोलन उपोषणाचं सुरू केलं, त्या संपूर्ण देशभरातून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संघटनांनी पाठिंबा दिला। विषय हा होता की आज ज्या पद्धतीने केंद्रातील भाजप सरकार हे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे, कधी नीटच्या परीक्षेत घोटाळा, कधी TETच्या परीक्षेत घोटाळा, 70 पेक्षा जास्त वेळा यांनी हे घोटाळ्यांचं सत्र चालू ठेवलेलं आहे आणि म्हणून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून नरेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। त्याचबरोबरीने ज्यांनी हा पद्धतीने कारभार केलेला आहे त्या सरकारने देखील कारवाई झालीच पाहिजे, यासाठी सर्व लोकांनी आंदोलन केलं। या प्रोटेस्ट मार्चवर अनेक महिलांवर, मुलींवर लाठीचार्ज झाला। डोळ्यात पाणी आणणाऱ्या घटना, अरे मुलं काय आहेत ते काय क्रांतिकारी आहेत तो विचार घेऊन ते पुढे आलेले आहेत, पण त्यांना देशद्रोही संबोधल्याप्रमाणे त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, अनेकांचे डोकं फोडले गेले। आज आता मला काही वेळापूर्वी कळलं की त्या प्रोटेस्टमध्ये एका मुलीचा जीव गेला आहे। खरंच ही अतिशय दुःखद बाब आहे। 20 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या दिल्या नीटच्या परीक्षेनंतर। ह्या सरकारनं संवेदनाहीन सरकार आहे आणि कुठेतरी आता असं वाटायला लागले की देशातली लोकशाही संपू पावत आहे आणि हुकुमशाहीकडे वाटचाल चालत आहे। म्हणून आम्ही या भाजपच्या मोदी आणि शहा यांच्या या धोरणाविरोधात आणि त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन या ठिकाणी जळगाव जामोद या ठिकाणी केलं आहे। आणि त्याचबरोबरीने काल राहुलजी गांधी यांनी जेव्हा PMOच्या घरासमोर त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने प्रोटेस्ट चालू असताना पोलिसांनी ज्या पद्धतीने विरोधी पक्ष नेत्याला त्या ठिकाणी धक्काबुक्की केली, एक फरफटत ओढत नेताना राहुलजीचं रक्त सांडलं आहे। ज्या कुटुंबानं स्वतःची त्या ठिकाणी इंदिराजी गांधी आहेत त्यांनी देशासाठी रक्त सांडलं, राजीवजी गांधी यांनी देशासाठी रक्त सांडलं, आज त्यांच्याच विचारांचा वारसा राहुलजी आणि प्रियंकाजी चालवत आहेत, ते देखील स्वस्थ नाहीत। प्रत्येक सामान्य कार्यकर्ता काँग्रेसचा आज जनतेच्या प्रश्नासाठी, हक्कासाठी लढायला रस्त्यावरच्या लढाईवर उतरलेला आहे। 20 तारखेला दिल्ली येथे जंतर मंतरवर जे शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलनावर मोदी शहाच्या दिल्लीच्या पोलिसांनी ज्या पद्धतीनं अमानुष अत्याचार केले त्याचा सर्वप्रथम बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी त्यांचा या ठिकाणी निषेध करतो। आपण पाहिलं असेल 32 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं स्वतःच्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या न्याय मागण्यासाठी त्या ठिकाणी हजारो लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। परंतु हे निडर सरकार त्या मागण्या त्या ठिकाणी त्यांची एकच मागणी होती की धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री जो आहे त्याचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे। त्याला कारणही होतं की या देशातली नीटच्या परीक्षेमध्ये 22 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली आणि परत
22 लाख विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी परत परीक्षा त्या ठिकाणी द्याव्या लागल्या आणि म्हणून कुठेतरी जबाबदारी म्हणून या ठिकाणी धर्मेंद्र शिक्षण मंत्री म्हणून त्या ठिकाणी धर्मेंद्र प्रधानची जबाबदारी आहे. त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे ही न्याय मागणी घेऊन 3 मंडळी विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेली होती. परंतु हे निडर सरकार जे आहे हे त्यांच्या मागण्याचं दूर. परंतु आपण पाहिलं असेल परवाच्या दिवशी ज्या पद्धतीनं अमानुष त्यांच्यावर लाठीचार्ज झाला 14 ते 12, 14, 18 वर्षाच्या विद्यार्थ्यांवर अक्षरशः तुटून पोलीस त्या ठिकाणी पडलेले आहेत. RSSचे गुंडे जे आहेत, कारण पोलीस त्या ठिकाणी नव्हते, RSSचे गुंडे त्या ठिकाणी होते, भाजपचे गुंडे त्या ठिकाणी होते आणि अमानुष पद्धतीनं त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी लोकशाही मार्गाचं जे आंदोलन होतं ते चिरडण्याचं काम या भाजपच्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. त्याचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो. काल राहुलजी त्या विद्यार्थ्यांसाठी नरेंद्र मोदीच्या घराच्या समोर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यासाठी कुठं संसदेमध्ये त्या ठिकाणी बोलू देत नाही, कुठं रस्त्यावर बोलू देत नाही आणि म्हणून नरेंद्र मोदीच्या घराच्या समोर त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. परंतु आपण पाहिलं असेल संपूर्ण जगानं त्या ठिकाणी पाहिलं की या देशाचा विरोधी पक्ष नेत्या त्यांच्यावर कशा पद्धतीनं या ठिकाणच्या पोलिसांनी नरेंद्र मोदी शहाच्या पोलिसांनी कशा पद्धतीनं या देशाच्या नेत्याला कशा प्रकारची वागणूक दिली त्याचा आम्ही निश्चित करतो. आणि आपण पाहिलं असेल की काल परवापासून या राज्याचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल त्याचे चमचे असतील खोत सारखे तुमचा आपला काय सदाभाऊ होता खोत तो या विद्यार्थ्यांना आतंकवादी अतुल भातळकर असेल हे सर्व मंडळी ही जे चमचे आहेत भाजपचे हे त्या विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवण्याचं काम त्या ठिकाणी करून राहिलेलं आहे. त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो. या लोकांना कुठेतरी मुख्यमंत्र्याचे मंत्रिपदाचे स्वप्न पडून राहिलेले आहेत आणि म्हणून वारंवार आपण काहीतरी बोललो पाहिजे. या देशातलं वातावरण खराब करण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारचे हे चमचे या ठिकाणी करून राहिलेले त्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं संपूर्ण तालुक्यामध्ये या ठिकाणी राहुलजीच्या सन्मानार्थ त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत. संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज रोजी त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. मित्रो, शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेने प्रत्येक माणसाला दिलेला आहे आणि त्या हक्कानुसार त्या अधिकारानुसार विद्यार्थी मुलं मुली हे जंतर मंतरवर आंदोलन करत होते आणि त्या आंदोलनाला लाठीचार्ज करून अमानुषपणे मारहाण करून कसा चिरडण्याचा प्रयत्न केला हे आपण सर्वांनी डोळ्याने पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीनं या देशाचा सर्वात मोठा नेता लोकसभेचा विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी त्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराने पंतप्रधान यांच्या घरासमोर जे शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं त्या आंदोलनातून त्यांना कसं फरफटत ओढत नेलं हे आपण सर्व जगाने पाहिलेलं आहे. या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही आज रोजी जळगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने इथे निषेध आंदोलन आयोजित केलेलं आहे. या सर्व प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. तसेच या सर्व प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे. दोषी लोकांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी आम्ही निवेदन सुद्धा मान्य तहसीलदारांमार्फत शासनाला पाठवणार आहे. तरी या संपूर्ण घटनेचा जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो. निषेध. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा भारतीय